ओवेसी AIMIM पक्षाचा वापर केवळ जिहाद पुकारण्यासाठी करतात. या दहशतवादी संघटनेवर तात्काळ बंदी घातली पाहिजे. नितेश राणे यांच्या या विधानामुळे वाद निर्माण. राणे यांच्यावर कठोर कारवाईची वारिस पठाण यांची मागणी. पंतप्रधान मोदींनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीही दिला इशारा. इंधन, तेल आणि वायू जपून वापरा, अन्यथा अडचणी वाढतील. येत्या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टपूर्वी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवणे आमचे उद्दिष्ट. शिवसेना नेते संजय निरुपम यांचे मोठे विधान. महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध मराठी हा भाषिक वाद लवकरच मिटण्याचा त्यांनी निर्धार केला. मुंबईतील पाणी टंचाईची समस्या सुटण्याचा आशा पल्लवीत. 910 MLD क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या कामाची तयारी सुरू आहे. दिंडोशी न्यायालयात ते फिल्म सिटी उडान पूल या दरम्यानचा गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा टप्पा पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला होण्यास सज्ज. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन दळणवळण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. वाहतुकीचे नियम 2 पेक्षा अधिक वेळा मोडल्यास वाहन चालवण्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द होणार. केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये करण्यात आलेला कठोर सुधारणा. पेट्रोल आणि डिझेलचा वापर काटकसरीने करा. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर रोहिणी खडसे यांची तीव्र टीका. या प्रत्युत्तर देताना म्हणाल्या, आधी तुमच्या स्वतःच्या VIP ताफ्यांवर आणि जाहिरातींवरील खर्चावर लगाम घाला आणि मगच जनतेला उपदेश करा. महाराष्ट्रात इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत मराठी विषयात 94,000हून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण. भाषिक संवर्धनाबाबत आता सरकारच्या दाव्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप. काश्मीर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे कारस्थान रचले जात आहे. पुतळ्याच्या सभोवतालच्या पालिकेच्या जागेवर आमदार नरेंद्र मेहता यांना शॉपिंग मॉल उभारायचा असल्याचा त्यांनी दावा केला. मुंबईतील पुनर्वसन इमारतींमधील भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीवासियांचा मुद्दा पेटला. या प्रकरणात सहभागी असलेल्या विकासकांना नोटिसा देखील आता बजावण्यात आल्या. महाराष्ट्रातील फास्ट ट्रॅक कोर्ट्सने 1.5 लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. राज्याच्या जलद न्याय वितरण प्रणालीच्या कार्यक्षमतेबाबत यामुळे आता गंभीर प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. बोरिवलीमध्ये एका नशेत असलेल्या व्यक्तीने कथितरित्या 80 वर्ष जुने हनुमान मंदिर पाडले, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका दशकात तिसऱ्यांदा दहिसर नदी प्रकल्पाचे उद्घाटन केले. मात्र स्थानिक रहिवाशांचा असा आरोप आहे की केवळ उद्घाटनाचे सोहळे पार पडत असले तरी प्रत्यक्ष कामाची मात्र कोणतीही अंमलबजावणी होत नाहीये. ऑनलाईन औषध विक्रेत्यांबाबत आता देशभरातील केमिस्टने निदर्शने केली. याच पार्श्वभूमीवर 20 मे रोजी मुंबईतील वैद्यकीय दुकाने बंद ठेवण्याची घोषणा देखील आता करण्यात आली. भारतीय रेल्वेने एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यानुसार मिडल बर्थचा वापर केवळ रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच करता येईल. प्रवाशांमधील वाद कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कसारत पुलाचा काही भाग कोसळला आहे, ज्यामुळे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. मान्सूनच्या आगमनापूर्वीच पुलाची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीने आता जोर धरला. ठाणे मेट्रो 4 प्रकल्पाला पुन्हा एकदा विलंब झाला असून त्यामुळे आता 2027 पूर्वी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता अत्यंत धुसळ झाली. कमी पर्जन्यमान आणि एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्र राज्यात पाणी संकट अधिकच गडद होण्याची शक्यता निर्माण झाली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने पाणी टँकर्सची संख्या वाढवून 466 इतकी केली आहे. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात चढउतार दिसून आले. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,450 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा भाव 2,75,000 रुपये प्रति किलो झाला आहे. मुंबईत अशोक खरात प्रकरणाचा तपास अधिकच तीव्र करण्यात आला असून या संदर्भात विशेष तपास पथकाने रुपाली चाकणकर यांची तब्बल 4 तास कसून चौकशी केली.